हॅलो नमस्कार. आपण पारू मालिका 7 ऑगस्टच्या भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत. मारुती, गणू आणि पारू घरी असतात आणि म्हणत असतात की जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. गणू म्हणतो की आदित्य सर चांगलं झाले ना, मला खूप भारी वाटलं. आणि मग मारुती म्हणतो हो सगळं चांगलं झालेलं आहे, आता व्यवस्थित झालं आहे, फक्त एकच मला खंत आहे मनामध्ये की पारूचं लग्न मोडलं म्हणून. मग तेवढं तिथे सावित्री आत्या येते. मारुती मामा तुम्ही टेन्शन घेऊ नका, पारू आपली खूप जास्त गुणी आहे आणि तिला देवाने खरंच खूप चांगलं घर बघितलेलं असणार आहे, त्यामुळे तर हे असं करताय. होईन तिचंही चांगलं होईन, देव चांगल्याच्याच बाजूने असतो, काही टेन्शन घेऊ नका. इथे सीन चेंज झालेला असतो. आदित्य म्हणत असतो की आई मला आता तरी जाऊ दे ना गं, कंपनीमध्ये खूप सारे प्रोजेक्ट राहिले असतील. आणि मग आई म्हणतात आता अहिल्यादेवी म्हणतात की आता आपल्याला स्कूल प्रोजेक्टवर जास्त फोर्स करायचा आहे, कारण तो आता लॉन्च करायचा आहे लवकरच आणि त्याच्यासाठी आदित्य तुलाच ते हँडल करावं लागेल. मग आदित्य प्रीतमकडे जातो आणि म्हणतो मी ज्यावेळेस आजारी होतो त्यावेळेस प्रीतमने आणि प्रियाने खूप छान प्रकारे हे सगळे प्रोजेक्ट हँडल केलेले आहेत, त्यामुळे प्रीतम आणि प्रिया मिळून हा प्रोजेक्ट हँडल करतील. ठीक आहे सर, मी बाहेर जाऊन थांबते, तुम्ही तोपर्यंत या. मग इकडे प्रीतमला फोन लावलेला असतो आणि म्हणते प्रीतम सर खूप छान आहे, आदित्य सर आजारी होते त्यावेळेस सगळं प्रीतम सरांनीच पाहिलं, खूप छान आहे, तसं तसं बोलत असते. आणि मग तिथे पारू नाश्ता घेऊन जाते प्रियासाठी, पण प्रिया फोनवर असते. ती म्हणते नाही मी करून आलेले आहे, तूच कर. मग ती जाते प्रीतमकडे, तर प्रीतमही फोनवरच बोलत असतो. पाहून प्रीतम फोन ठेवून देतो आणि मग ती म्हणते तुम्ही प्रिया मॅमशीच बोलत होते ना, कारण मी खाली गेले होते तर प्रिया मॅडमच फोनवर बोलत होत्या. काहीही करणार नाही आहेत, तुमचं लग्न ठरलेलं आहे, साखरपुडा झालेला आहे दिशा मॅडमशी, त्यामुळे तुम्ही चांगलं वागायचं किंवा चांगलं राहायचं. त्या प्रिया मॅडम प्रेमात पडल्या तर ते खूप जास्त महागात पडेल आणि खूप जास्त त्याची किंमत आपल्याला मोजावी लागेल, त्याच्यासाठी तुम्ही चांगलं राहा असं बोलत असते. आणि मग तो लगेचच प्रीतम म्हणतो की मी ज्यावेळेस त्यांना पहिल्यांदा पाहिलं ना त्यावेळेस मला एकदम लव ॲट फर्स्ट साईट असतं ना तसं झालेलं आहे, त्यामुळे मी तर असं काही करू शकत नाही. आणि तुला दिशा माहिती आहे ना, दिशा मला अजिबात आवडत नाही, ते एक फोर्सफुली लग्न आहे माझं, नाहीतर मला करायची इच्छा नाही आहे. आणि प्रिया मला खूप छान वाटते. तू सांग बरं, प्रिया आणि दिशामध्ये जर तुला ठरवायचं असेल तर तू कोण ठरवशील? मग ती पारू पुढे जाते आणि म्हणते मला काहीच ठरवायचं नाही आहे, मला काहीच करायचं नाही आहे, मला तर ते निभवताही आलं पाहिजे आणि ते मिळवताही आलं पाहिजे, जे की माझ्या काहीच नशिबात नाही आहे असं बोलते. आणि मग तेवढ्यात तिला प्रीतम म्हणतो की हरीश तुझ्या नशिबात नव्हता, तो गेला ना निघून, तुझ्या जे नशिबात आहे तेच तुला मिळणार आहे ना, तसंही मला वाटतं की माझ्या नशिबात प्रियाच असणार आहे असं बोलते. आणि मग म्हणतो की मला थोडीशी मदत कर ना, की तिला असं असं करायचं आहे म्हणून. तर पारू म्हणते डायरेक्टली नकार देते, नाही मी तुम्हाला काहीच मदत करू शकत नाही, कारण देवी आईने मोठा तुमच्यावर शब्द केलेला आहे किंवा टाकलेला आहे, तो तुम्ही मोडू शकणार नाही आणि मी तुम्हाला मदत करणार नाही. आणि ते तिथून निघून जाते. ते खाली थांबलेले असतात आणि फक्त पारूचंच वेट करत असतात. तेवढ्यात पारू तिथे येते आणि पारूला सांगतात की आता तू एक ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून तुला आम्ही प्रत्येक मंथला सॅलरी देणार आहे, तुम्ही घरामध्ये काम करतेस त्याची तू सॅलरी घेत नाही, कारण तुला देवी आईची पूजा करायची आहे म्हणून. तर आता तुला ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून प्रत्येक महिन्याला आम्ही तुला सॅलरी देणार आहे. ती म्हणते दिवे याची काही गरज नव्हती, नाही दिलं तरी चालेल मला. मग बोलते असं काही नाही आहे, तुला सॅलरी घ्यावंच लागेल आणि त्या चेकवर सही कर. आणि मग पारू त्या चेकवर सही करते. तर दिशा आणि दामिनीचे तोंड पाहण्यासारखे झालेले असतात एकदम. आणि मग दिशा आणि दामिनी वरती जाऊन बसलेले असतात आणि मग दामिनी म्हणते मी हिला थोडंसं भरं तिच्या डोक्यात घालते आणि मग ती तिला समजते की पारूच्या समोर तुझी काहीच किंमत नाही आहे, एक नोकर असून तिला खूप जास्त किंमत दिली जाते आणि ती 1 करोडपती होणार आहे आता. त्या पैशाचं तिला कसं वेस्ट करायचं किंवा यूज करायचं हे सुद्धा तिला माहीत नाही आहे आणि तिला ते एवढा मोठा चेक दिलेला आहे सासू मॉमनी, कसं काही कळत नाही आहे असं तसं बोलत असते. इकडे प्रिया आणि प्रीतम साईट बघायला गेलेले असतात आणि मग त्यांच्यात चर्चा सुरू असते की ह्या आईचं खूप मोठं स्वप्न होतं की स्कूल चालू करायचे आणि नर्सरीपासून ते 12वीपर्यंत कोणालाही अडचण नाही आली पाहिजे. आणि त्यात तिच्या भावाची खूप जास्त इच्छा होती. मग ती विचारते की भावाचं सांगा ना थोडंफार. तो म्हणतो की लहानपणापासून आम्हाला काहीच माहीत नाही आहे, पण इच्छा होती एवढं माहीत होतं. आणि मग पुढे चालतात तर प्रियाची चप्पल तुटते आणि प्रीतम त्याच्या पायातला बूट काढून तिला देतो आणि इथेच एपिसोड संपतो. असेच अपडेटसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब.